हा माझा विश्वास दासी पाये हा माझा विश्वास दासी पाये हा माझा विश्वास सर्व भावदास झाल त्यांचा भावदास हरी सर्व भावदास झाल त्यांचा सर्व भावदास झाले हरी माझहित करी सकाळ माझहित करी त्याची माझहित करी सकाळ त्याची माझहित करी सकाळ त्याची माझहित करी त्याची माझहित करी त्याची माझहित त्याची माझहित हरी संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा हरी त्याची माझहित करी सकाळ जरे हा गोपाळ कृपा कर संताची पायी हा माझा विश्वास भावेदास झालो त्याचा त्याची माझहित करी पहा, प्रत्येकाला काला रंग होता है, काले से भी काला काजल होता है और काजल से भी काला लगा हुआ कलंक होता है. म्हणून शास्त्र सांगतं दुसंग सर्व ठेव त्याज्य हा झाला त्याजनीय वर्ग. आता पाचवा आहे वर्णनीय वर्ग. जगतामध्ये पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग आणि चौथा वर्ग हा उदाहरणाने ओळखता आला. पण पाचवा जो वर्णनीय वर्ग आहे तो ओळखायचा कसा? मग एका साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, अहो तुकोबाराय, हे जे जगातले 4 वर्ग झालेले आहेत ते आम्ही उदाहरणाने ओळखलं, पण पाचवा जो वर्णनीय वर्ग आहे तो ओळखायचा कसा आणि त्याची लक्षणे काय? त्याची लक्षणे तुम्ही आम्हाला सांगा. तर याची लक्षणे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात. पवित्र
अखंडित प्रेम भाव. तर पवित्र कशाला म्हणतात? तर पवित्र या शब्दाचा अर्थ आपण काय समजतो? स्नान करणं. स्नान करणं म्हणजे पवित्र होणं असं होत नाही, कारण माशी पण आयुष्यभर पाण्यातच राहते. मग स्नान करणे म्हणजे पवित्र होणं असं नाही, कारण शास्त्रकाराने पवित्र या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत. त्यातील 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कालता पवित्र, दुसरा कुलता पवित्र, तिसरा संबंधता पवित्र आणि चौथा संस्कारता पवित्र. याचा विस्तार आपण थोडक्यामध्ये पाहू. पहिला प्रकार आहे कालता पवित्र, म्हणजे काही काळापुरती मर्यादित असणारी पवित्रता, त्याला कालता पवित्र म्हणतात. उदाहरणार्थ, गाय ही जिवंतपणे पवित्र आहे पण मृत्यूनंतर अपवित्र आहे. बोकड हे जिवंतपणे अपवित्र आहे, मृत्यूनंतर पवित्र आहे, कारण मृत्यूनंतर त्याचं कातडं पखवाजाला वापरतात आणि त्याच्यावर नतमस्तक होऊन रामकृष्ण हरी सुरू करतात. तसंच वराह हे जिवंतपणेही अपवित्र आहे आणि मृत्यूनंतर पण अपवित्र आहे. थोडक्यात गाय ही जिवंतपणे पवित्र आहे, मृत्यूनंतर अपवित्र आहे. बोकड हे जिवंतपणे अपवित्र आहे, मृत्यूनंतर पवित्र आहे. वराह हे जिवंतपणेही अपवित्र आहे, मृत्यूनंतर पण अपवित्र आहे. पण संत हे जिवंतपणेही पवित्र आहेत आणि मृत्यूनंतरही पवित्र आहेत. याला कालता पवित्र म्हणतात. दुसरा प्रकार आहे कुलता पवित्र, म्हणजे ज्या कुळामध्ये संत आणि सज्जन हे जन्माला येतात ते कुळ पवित्र. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन कर्म धर्म त्याचा असावे ज्ञान, पवित्र चतुर पावन स्वदेश हा, पवित्र चतुर पावन स्वदेश, पवित्र चतुर पावन स्वदेश, पवित्र चतुर पावन स्वदेश, पवित्र
असतं. संत कुलत्पणम संतत्वम हे झालं कुलता पवित्र. आता तिसरा प्रकार आहे संबंधता पवित्र. पहा, जगद्गुरु तुकोबारायांचा संबंध भंडारा डोंगराशी जुळला. परिणाम दगडाचाही भंडारा डोंगर हा तीर्थ बनला. याला संबंधता पवित्र असं म्हणतात. चौथा प्रकार आहे संस्कारता पवित्र. पहा, जगद्गुरु तुकोबाराय एकदा भंडारा डोंगरावरती जात होते. जात असताना त्यांच्या पाठीमागे एक मेंढपाळाचा कुत्रा लागला. तो मेंढपाळा तुकोबारांना म्हणाला, अहो तुकोबाराय, हा कुत्रा तुम्हाला चावेल. तुकोबाराय म्हणाले, हो चावू द्या. तर तो कुत्रा चावा घ्यायच्या निमित्ताने तुकोबारायांच्या जवळ गेला. तुकोबारायांचा स्पर्श होताच तो कुत्रा शांत झाला. तो कुत्रा आपल्या मालकाला सोडून तुकोबारायांच्या पाठीमागे जाऊ लागला. नेमकी त्याच दिवशी एकादशी होती. त्या कुत्र्याला भूक लागली आहे असं समजून तुकोबाराय त्या कुत्र्यासमोर भाकर टाकली. त्या कुत्र्याने भाकरीला पण स्पर्श केला नाही. परिणाम जगद्गुरु तुकोबारायांच्या संस्कारामुळे त्या कुत्र्यानेही एकादशी केली. म्हणून भक्ती विजय ग्रंथामध्ये ओवी आहे, मागे चालता पुढे लागी श्वान, एकादशीस न खाय अन्न, ऐके कीर्तन रात्रंदिन. याला संस्कारता पवित्र म्हणतात. विठ्ठल आता पवित्र कशाला म्हणतात? पहा, मराठी व्याकरणामध्ये दोन पद्धती आलेल्या आहेत, एक संधी आणि एक विग्रह. पवित्र बरोबर पवित्र. आता याचा पुन्हा वाचार्थाने आणि लक्षार्थाने अर्थ करावा लागतो. पहा, नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आता पवी या शब्दाचा अर्थ वाचार्थाने वज्र असा होतो. वज्र म्हणजे धनुष्य. धनुष्य हे दुःखाला कारण आहे. कारण दुःख संबंधाने विचार केल्यास आज सर्व मानव जातीस दुःखाचं काय कारण आहे? कारण असल्याशिवाय दुःख होऊ शकत नाही. बऱ्याच स्त्रिया या हसत हसत बोलतात आणि बोलत बोलत रडतात. म्हणजे कारण असल्याशिवाय दुःखच होत नाही. शास्त्र सांगतं, शक्य संबंधू लक्षणा करा. म्हणजे वाचार्थाने पवी या शब्दाचा अर्थ झाला दुःख. आता पुन्हा लक्षार्थाने पवी या शब्दाचा अर्थ काय होतो? अज्ञान. आता राहिला त्र या शब्दाचा अर्थ काय होतो? रक्षण करणे. कार्य ते नाम तणम असेन ते रक्षंती. म्हणजे त्र या शब्दाचा अर्थ होतो रक्षण करणं. आता पुन्हा व्यवस्थित ऐका. वाचार्थाने पवी या शब्दाचा अर्थ झाला दुःख. लक्षार्थाने पवी या शब्दाचा अर्थ झाला अज्ञान आणि त्र या शब्दाचा अर्थ झाला रक्षण करणे. आता अज्ञानापासून जे दुःख प्राप्त होतं आणि त्या दुःखाचं रक्षण करून सर्व मानव जातीस सुखाची प्राप्ती करून देतं, त्याला पवित्र असं म्हणतात. विठ्ठल आता राहिला सोवळी. सोवळी या शब्दाचा अर्थ आपण आपल्या भाषेमध्ये काय घेतो? सोवळ. तर सोवळी या शब्दाचे अर्थ शास्त्रकारांनी वेगळ्या पद्धतीने काढलेले आहेत. त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला विषमता नाही, दुसरा विटाळ नाही, तिसरा उपाधी नाही. आता पहिला आहे विषमता नाही. नाथबाबा म्हणतात, जग पाहता दिसे विषम, परिविषमी दिसे समब्रह्म. म्हणजे जग हे दुष्ट आणि उन्मत्त आहे. कारण जगतामध्ये सज्जन लोकाला विनाकारणच त्रास दिला जातो. काय म्हणतात महाराज? ऐका कलीचे महिमा. अधर्मासी रिजले जण, पापा देते अनुमोदन, करीती छळण संतांचे. म्हणजे जग हे सम नाही, पण संतांच्या दृष्टीमध्ये जग हे सम आहे आणि आपल्या दृष्टीमध्ये जग विषम आहे. दुसरा प्रकार आहे विटाळ नाही.
तर विटाळाच्या 3 पद्धती आहेत. स्पर्शाचा विटाळ 1, जन्म मरणाचा विटाळ 2 आणि जाणीव नेणीचा विटाळ 3. हा झाला विटाळ नाही. आता तिसरा प्रकार आहे उपाधी नाही. आयुर्वेदामध्ये आदी शब्द वापरत असताना आदिव्याधी शब्द वापरण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे नवरीच्या संगतीमध्ये करवली असते त्याचप्रमाणे आदीच्या संगतीमध्ये व्याधी असतो. आता आदी म्हणजे काय आणि व्याधी म्हणजे काय पहा. आदी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. काही लोक हे मनाने दुःखी आहेत आणि काही लोक शरीराने दुःखी आहेत. म्हणजे गाडी आहे, पैसा आहे, बंगला आहे, सगळं काही आहे तरी माणूस सुखात दुःखी असतो. सर्व काही आहे तरी माणूस सकाळी वेड्यासारखे रस्त्यावर धावतो. म्हणून तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, भोगे रोग जोडून दिले आणि का आरुचिती हो का आता सकळापासून. म्हणजे जी आल्याच्या नंतर मनाचे रोग आणि शरीराचे रोग येतात त्याला उपाधी असं म्हणतात. विठ्ठल आता मराठी शब्दकोशामध्ये 16 या शब्दाचा अर्थ काय होतो? शुद्ध. शुद्ध या शब्दाला काय म्हणतात? पवित्र. पण या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा होतो. उदाहरण, नालीचे पाणी हे पवित्र पण नाही आणि शुद्ध पण नाही. तीर्थाचे पाणी हे पवित्र आहे पण शुद्ध नाही. फिल्टरचे पाणी हे शुद्ध आहे पण पवित्र नाही. पण संतांच्या घरचं पाणी हे पवित्र पण आहे आणि शुद्ध पण आहे. म्हणून भगवान उद्धवजीला म्हणतात, चल बिदुरा घर जावे उद्धवजी, शबरी के बेर सुदामजी के चावल, मीठी मीठी भोज लगा. उद्धवजी चल बिदुरा घर जावे, उद्धवजी चल बिदुरा घर जावे, उद्धवजी घर बिदुरा घर जावे, उद्धवजी घर बिदुरा घर जावे, उद्धवजी चल बिदुरा घर जावे, उद्धवजी चल बिदुरा घर जावे, उद्धवजी घर बिदुरा घर जावे, उद्धवजी घर बिदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, मिठ मिठ नाद लगावे, उद्धवजी गुरल जरा घर जावे, उद्धवजी चल बिदुरा घर जावे. म्हणजे देवाला विदुराच्या घरच्या कन्याही प्रिय होत्या. याचं कारण संत पवित्र पण आहेत आणि शुद्ध पण आहेत. मग संतांच्या आवडीचा विषय हा संसार नसून फक्त ना फक्त काय आहे याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात. हरी ज्यांचा आवडता देव, ज्यांचा
आमचा विषय हा संसार नसून काय आहे, फक्त देव आहे. कोणता देव आहे, सगुण आहे का निर्गुण आहे? तर त्यांचा आवडता देव जरी तुकोबाराय म्हणत असतील तर तुकोबारायांच्या आवडीतला देव कोणता आहे असा प्रश्न निर्माण होतो. मग तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहत. हरी आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आता दृष्टी गोडे, आता दृष्टी गोडे ऐसाचे तुराए, आता दृष्टी गोडे तुराए, आता दृष्टी गोडे ऐसाचे तुराए, आता दृष्टी गोडे ऐसाचे तुराए, आता दृष्टी गोडे ऐसाचे तुराए. गुण पाहता लोचन सुकावले. तर संतांच्या आवडीतला देव हा फक्त सगुण रूपातलाच आहे. पहा, पहिल्यांदा मनामध्ये आवड निर्माण व्हावी लागते. एकदा का आवड निर्माण झाली तर त्याच्यातून इच्छा निर्माण होते. इच्छेच्या माध्यमातून भाव जन्माला येतो. भावाच्या पोटी प्रेम उत्पन्न होतं आणि एकदा का प्रेम उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अखंडतेचा वास होतो. नाही समजलास? माझ्या भाषेत सांगते, ऐका. मामाची मुलगी आहे आणि ती आपल्या परिचयाची आहे. मग ती सतत आपल्याशी बोलते. मग त्या मामाच्या मुलीबद्दल मनामध्ये आवड कधी कधी निर्माण होते. नेमकं त्याच मामाच्या मुलीसोबत लग्न ठरलं. मग आवड कधी कधी असते का अखंड असते? अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, हरी अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. आवड कधी कधी असते का अखंड असते?
तर आवड ही अखंड असते. मग तुकोबारा हेच म्हणतात, अगोदर मला देव आवडत होता आणि आता हाच देव अखंडतेने, प्रेमाने आणि भावाने आवडतो. म्हणून त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अखंड कशाला म्हणतात? आपल्या भाषेमध्ये आपण अखंड या शब्दाचा अर्थ काय समजतो? पहा, सप्त्यामध्ये पॅम्पलेटवर लिहिलेलं असतं की अखंड हरिनाम सप्ताह. पण तो सप्ताह अखंड नसतो, तरी त्याला आपण अखंड असं म्हणतो. याचं कारण, सकाळी 7 ते 9 पारायण असतं, पुन्हा 9 ते 10 हा वेळ रिकामा असतो, पुन्हा 10 ते 12 हे गाथा भजन असतं, पुन्हा 12 ते 3 हा पण वेळ रिकामाच असतो, पुन्हा 3 ते 6 भागवत असतं, पुन्हा 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत सतत कार्यक्रम असतात. म्हणजे जिथे खंड पडतो तरी त्याला आपण अखंड असं म्हणतो. भजनात जरी खंड पडत असला तरी विना मात्र सारखं नारायण नारायण बोलतो, म्हणून आपण अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतो. हा झाला आपल्या भाषेतला अर्थ. आता अखंड या शब्दाचा अर्थ वेदाने वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. हरी अखंड नखंडे अभंग नभंगे, अखंड नखंडे अभंग नभंगे, अखंड हरी तुका मन गंगे विहोनी जाय, तुका मन गंगे विहोनी जाय, अखंड नखंडे अभंग नभंगे, अखंड नखंडे अभंग नभंगे, जिथं सजातीय आणि विजातीय हे 2 भेद नाहीत, जिथं काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि देश परिच्छेद हे 3 परिच्छेद नाहीत, जिथं प्रतभाव, प्रतमांसा भाव, अनन्य भाव आणि अत्यंत भाव हे 4 अभाव नाहीत, त्याला अखंडता असं म्हणतात. विठ्ठल आता राहिला प्रेमभाव. तर प्रेमभावाची व्याख्या शास्त्रकाराने वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. ऐका, अंतःकरणापासून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला प्रेमभाव म्हणतात. जर हा विकल्प आला तर तो प्रेमभाव होऊ शकत नाही. उदाहरण, पती पत्नीचं नातं हे एक प्रेमानं गुंफलेला धागा आहे. बऱ्याच पती पत्नीची भांडण सतत होतात. याचं कारण त्यांच्या दोघांच्या प्रेमामध्ये निर्माण झालेला निर्विकल्प भाव. प्रेम कशाला म्हणतात? प्रेमामध्ये 2 भाव सांगितले जातात. ऐका, पंढरपुराला देवासाठी आपण स्वतः जाणं हा झाला प्रेमाचा पहिला भाग, आणि पंढरपुराहून देवाचं आपल्या घरी येणं हा झाला प्रेमाचा दुसरा भाग. खरंच देव आपल्या घरी येतो का? तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, पाहुणे आले घरासे आजी ऋषिकेशी, काय करू उपचार उपमोडकी जर जर. आता आपण अखंड या शब्दाचा अर्थ पाहिला आणि प्रेम या शब्दाचाही अर्थ पाहिला. आता राहिला भाव. तर भक्तिशास्त्रामध्ये भावाचे 6 प्रकार पडतात. मी त्याचा विस्तार सांगणार नाही, पण त्याचे प्रकार सांगते. ऐका, पहिला प्रकार आहे क्लेशशायिनी, दुसरा शुभदायिनी, तिसरा मोक्ष लघुताप, चौथा सुदुर्लभ, 5वा शांतः विशेष आत्मा आणि 6वा भगवंत आकर्षणीच. तर
भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कशा आहेत हे आपण ओळखलं आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने पण संत कशा आहेत हे ओळखलं. आता आपण व्यवहाराच्या दृष्टीने संत कशा आहेत हे ओळखू. त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्याच्या. हरी तीच भाग्यवाते, तीच भाग्यवाते, तीच भाग्यवाते, तीच भाग्यवाते, तीच भाग्यवाते, तीच भाग्यवाते, भागवते, तुझा भागवते, तुझा भागवते, तुझा भागवते, भागवते, तुझा भागवते, आसरती पुराती नानविते, सरती पुराती सदनवते, सरती पुराती जाता आवडता देव, जाता आवडता देव, जाता आवडता देव, जाता आवडता देव, जाता देव, जाता तीच भाग्यवंते, सरती पुरती धनविते, त्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. पहा, जगतामध्ये दोन प्रकारचे भाग्यवान आहेत. पहिला लौकिक भाग्यवान, दुसरा अलौकिक भाग्यवान. पहिला आहे लौकिक भाग्यवान. म्हणजे लौकिक भाग्यवान म्हणजे संसारिक तात्पुरतं टिकणारं भाग्य, याला लौकिक भाग्य असं म्हणतात. बरेच जण म्हणतात याच्याकडे पूर्वी सर्व काही होतं, पण आता याच्याकडे काहीच उरलेलं नाही. म्हणजे या धनाचा ना धरे विश्वास, जैसी तरोवरी छाया. ज्याप्रमाणे झाडाची सावली ही कायम नसते, त्याचप्रमाणे लौकिक भाग्य हे कायम नसतं. दुसरा प्रकार आहे अलौकिक भाग्यवान. म्हणजे ज्याच्या मुखामध्ये सतत देवाचं नामचिंतन असतं त्याला अलौकिक भाग्यवान असं म्हणतात. नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. जगतामध्ये नामचिंतनाचा फायदा हा खूप मोठा होतो. तर पहा, एक वेळचा प्रसंग आहे. विठ्ठल पहा, महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवान परमात्म्याकडे गेले. भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला विचारलं, ए भगवंता, आता महाभारत संपलेलं आहे, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये नेमकं काय होणार आहे आणि या कलियुगामध्ये काय श्रेष्ठ आहे ते तू आम्हाला सांग. असं सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात, अरे तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. तर पहा महाराज, 5 पांडव 5 दिशेने जातात आणि त्यांना 5
आश्चर्य दिसतात. सर्वप्रथम धर्मराजाने असं आश्चर्य पाहिलं, खूप मोठा असा गरुड आहे. भगवान परमात्म्याचे वाहन असणारे गरुड, त्याच्या पंखावरती वेधलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मात्र मांसाचा तुकडा आहे. धर्मराजाला विशेष वाटलं, भगवान परमात्म्याचे वाहन असणारे गरुड त्याच्या पंखावरती वेधलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मात्र मांसाचा तुकडा आहे. हे असं कसं काय शक्य आहे? अर्जुनाने असं आश्चर्य पाहिलं, नुकतीच मेलेली गाय आहे आणि ती उभा असणारं वासरू येऊन आपल्या साईला लाथ मारावी, हे असं कसं काय शक्य आहे? भीमदादाने असं आश्चर्य पाहिलं. भीमदादा म्हणाला, आपलं एवढं मोठं महाभारत झालं, पण या महाभारतामध्ये मी 1-2 तोंडाचा हत्ती कधीच पाहिला नाही, हे असं कसं काय शक्य आहे? नकुलने असं आश्चर्य पाहिलं, अगदी शेजारी 2 विहिरी आहेत, जुळ्या बहिणीसारख्या विहिरी आहेत. दोघींमध्ये एक एवढं अंतर आहे. एक विहीर आहे ती तुडुंब पाण्याने भरून चाललेली विहीर आहे आणि दुसरी आहे तिचं पाणी तळाला आहे. नकुलला विशेष वाटलं, अगदी शेजारी 2 विहिरी आहेत आणि या दोघींमध्ये एवढा कसं काय डिफरंट? सहदेवाने असं आश्चर्य पाहिलं, सहदेव एका डोंगराच्या पायथ्याशी उभा होते. वरून खूप मोठा असा दगड येतोय आणि त्यांच्या अंगावरती पडतोय. त्या ठिकाणी सहदेवानी देवाचं नामचिंतन केलं. परिणाम, एका वाळलेल्या दगडाच्या काडीने तो दगड थांबला. तर 5 भावंडांनी 5 आश्चर्य बघितले आणि भगवान परमात्म्याकडे गेले. भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर भगवंताला विचारलं. सर्वप्रथम धर्मराजाने भगवंताला असं विचारलं, ए भगवंता, मी असं आश्चर्य पाहिलं, बलाढ्य असा गरुड आहे, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मात्र मांसाचा तुकडा आहे. हे असं कसं काय शक्य आहे? भगवान परमात्मा धर्मराजाला उत्तर देतात, धर्मराजा, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं राहणार आहेत. गाथा ज्ञानेश्वरी मुखगत असू दे, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून नक्की होईल. अशी कलियुगामध्ये माणसं राहणार आहेत. अर्जुनाने सांगितलं, भगवंता, मी असं आश्चर्य पाहिलं, नुकतीच मेलेली गाय आहे आणि ती उभं असणारं वासरू येऊन आपल्या साईला लाथ मारावी, हे असं कसं काय शक्य आहे? भगवान परमात्मा अर्जुनाला उत्तर देतात, अर्जुना, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं राहणार आहेत. जन्मदात्या आई वडिलांच्या चरणावर पाय ठेवायचं तर त्यांच्या मस्तकावरती पाय ठेवणार, अशी कलियुगामध्ये माणसं राहणार आहेत. भीमदादाने सांगितलं, भगवंता, धर्मदादाचं आणि अर्जुन दादाचं काहीच नाही, तू माझं ऐक ना. मी असं आश्चर्य पाहिलं, आपलं एवढं मोठं महाभारत झालं, पण या महाभारतामध्ये मी 1-2 तोंडाचा हत्ती कधीच पाहिला नाही, हे असं कसं काय शक्य आहे? भगवान परमात्मा भीमाला उत्तर देतात, भीमा, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं राहणार आहेत. एकाचं त्याला सांगणार, त्याचं एकाला सांगणार, म्हणजे 2 तोंडाने बोलणारी माणसं, याचं त्याला, त्याचं याला, अशी कलियुगामध्ये माणसं राहणार आहेत. नकुलने सांगितलं, भगवंता, त्यांचं काहीच नाही, तू माझं ऐक ना. मी असं आश्चर्य पाहिलं, शेजारी 2 विहिरी आहेत, अगदी जुळ्या बहिणीसारख्या विहिरी आहेत आणि दोघींमध्ये एक एवढं अंतर आहे. एक विहीर आहे ती तुडुंब पाण्याने भरून चाललेली आहे, तिचं पाणी खारं आहे, आणि जी तळाला आहे तिचं पाणी गोड आहे. हे असं कसं काय शक्य आहे? भगवान परमात्मा नकुलला उत्तर देतात, अरे नकुल, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. जी तुडुंब पाण्याने भरून चाललेली विहीर आहे ना, ती नास्तिक माणसं आहेत, आणि जी तळाला आहे तिचं पाणी गोड आहे ना,
ती संत महात्म्यांसारखी आहेत. थोडीच राहणार, गोड राहणार, पण या जगाचा उद्धार करून देणार. सहदेवाने सांगितलं, भगवंता, माझ्या 4 भावंडांनी जे पाहिलं ते काहीच नाही. तू माझं ऐक ना. मी असं आश्चर्य पाहिलं. मी एका डोंगराच्या पायथ्याशी उभा होतो. वरून खूप मोठा असा दगड येतोय आणि माझ्या अंगावरती पडतोय. त्या ठिकाणी मी तुझं नामचिंतन केलं. परिणाम, एका वाळलेल्या गवताच्या काडीने तो दगड थांबला. भगवान परमात्मा सहदेवाला उत्तर देतात, सहदेवा, येणारं युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कितीही पापी माणसं असू दे आणि कितीही वाईट विचाराचे माणसं असू दे, एकदा जरी जीवनामध्ये त्यांनी माझं नामचिंतन केलं तर त्यांचं कितीही मोठं महापाप असू दे, त्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सतत नामचिंतनामध्ये तल्लीन असणारा महात्मा आणि सतत नामचिंतन करणारा महात्मा हा लौकिक भाग्याचा पायी होऊ शकतो आणि एकदा का होईना अंतःकरणातून त्या देवाला हाक मारू शकतो. मग अशा महात्म्याला बोलत असताना तुकोबाराय काय म्हणतात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. अशा महात्म्याला म्हणत असताना तुकोबाराय काय म्हणतात, याचं उत्तर अभंग. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा,
आग अखंडित प्रेम भाव अखंडित हरि गणिता हरि गणिता हरि गणि गणिता हरि जागा हरिता गमहरिता दादा गमहरिता दादा गमहरिता दादा हरि गणिता हरि गणिता हरि गणि गणिता गमहरि जागा हरिता एक दो गमहरिता दादा गमहरिता दादा गमहरिता दादा हरि गणिता हरि गणिता हरि गणि गणिता गमहरि जागा हरिता एक दो तीन गमहरिता दादा गमहरिता दादा गमहरिता दादा वाजवा टाळी वाजवा अखंडित अखंडित प्रेम भाव अखंडित एकदा गायनाचार्य आणि पक्षवादकासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. तर पहा, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तर कलियुगामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं? फक्त आणि फक्त संत महात्म्याची सेवा करायची. आता खाली बसलेले सर्व सज्जन म्हणतील, ताई आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि त्या सप्त्यामध्ये आम्ही खूप संत महात्म्याच्या पंक्ती जेव घालतो. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा संत महात्म्याची सेवा करतो. मग ते ठीक आहे का? तर कलियुगामध्ये संत महात्मे सर्वत्र नाही. जर कलियुगामध्ये संत महात्म्याची सेवा करायची असेल आणि कलियुगामध्ये संत महात्मेच ओळखायचे असतील तर पहा, सुभाषितकार सुंदर असं वर्णन करतात. शैले शैलेन माणिक्यम मोती कमण गजे गजे साधोणी ही सर्वत्रम चंदनम नवणे वणे. म्हणजे शैले शैले नमा निक्यम, जसं प्रत्येक शिंपला आहे पण प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक किंवा मोती नाही, तसं प्रत्येक हत्तीच्या मस्तकावरती माणिक किंवा मोती नाही. तसं एखादं जंगल आहे पण प्रत्येक जंगलामध्ये चंदनाचं झाड नाही. तसं साधोणीही सर्वत्र, म्हणजे कलियुगामध्ये संत महात्मे सर्वत्र नाही. कलियुगामध्ये संत महात्म्याची सेवा करायची असेल तर ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वराची सेवा करणं हा साधा, सरळ आणि सोपा मार्ग आहे. कलियुगामध्ये ईश्वर सेवेसाठी कोणी जप करतं, कोणी तप करतं, तर कोणी यज्ञ करतं. या पद्धतीने ईश्वराची सेवा प्राप्त होते, पण हा मार्ग कठीण आहे. कारण जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाईल. म्हणून यज्ञाधिक सेवेपेक्षा जर आपण संतांची सेवा केली तर यज्ञ सेवेपेक्षा संतांची सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण कलियुगामध्ये संत महात्म्याची सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि संत महात्म्याच्या सेवेमध्ये जेवढं पुण्य आहे
ते कशातच नाही. तर पुराणामध्ये सुंदर असा कथाभाग आलेला आहे. विठ्ठल पहा, एक वेळचा प्रसंग आहे. वसिष्ठ मुनी आणि विश्वामित्र. वसिष्ठ मुनी हे संत आहेत आणि विश्वामित्र हे राजा आहेत. पहा, एक वेळेस विश्वामित्र राजा वसिष्ठ मुनींना भेटण्यासाठी गेले. भेटण्यासाठी गेल्याच्या नंतर विश्वामित्र म्हणतात, अहो वसिष्ठ मुनी, जीवनामध्ये आल्याच्या नंतर मला एक चांगलंच तत्व माहिती आहे. गुरुकडे, देवाकडे आणि संतांकडे जाताना कधीही खाली हात जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. विश्वामित्र म्हणतात, वसिष्ठ मुनी, आज मी तुमच्या भेटी करीता आलो, पण तुमच्यासाठी मी काहीच नाही घेऊन आलो. विश्वामित्र म्हणतात, वसिष्ठ मुनी, माझ्या जीवनामध्ये कोट्यावधी यज्ञाचं केलेलं पुण्य आहे. आज मी या ठिकाणी तुम्हाला दान करतो. आणखी काही दिवसाचा प्रसंग आहे. वसिष्ठ मुनी विश्वामित्र राजाला भेटण्यासाठी गेले. भेटण्यासाठी गेल्याच्या नंतर वसिष्ठ मुनी म्हणतात, विश्वामित्र राजा, आज मी तुमच्या भेटीकरिता आलो, पण तुमच्यासाठी काहीच नाही घेऊन आलो. मी रिकाम्या हाताने आलेलो आहे. वसिष्ठ मुनी म्हणतात, माझ्या जीवनामध्ये एक अर्धाक्षण संत महात्म्याच्या सेवेचं घडलेलं पुण्य आहे. आज मी या ठिकाणी तुम्हाला अर्पण करतो. विश्वामित्र राजा हे ऐकून अगदी रागाने उठले. रागाने उठल्याच्या नंतर विश्वामित्र राजा म्हणतात, अहो वसिष्ठ मुनी, ज्यावेळेस मी तुमच्या भेटीकरिता आलो त्यावेळेस मी माझ्या कोट्यावधी यज्ञाचं पुण्य तुम्हाला अर्पण केलं. आणि आज तुम्ही माझ्या भेटीकरिता आला तर संत सेवेचं घडलेलं पुण्य तुम्ही मला अर्पण करता. तुम्ही माझी मस्करी करताय की काय? तर ह्या दोघांमध्ये कोणतं पुण्य श्रेष्ठ आहे हे पाहण्यासाठी हे दोघे जण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला विचारलं, कोणतं पुण्य श्रेष्ठ आहे? ब्रह्मदेव म्हणतात, याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुम्ही भगवान शंकराकडे जा. मग विश्वामित्र आणि वसिष्ठ मुनी हे भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर भगवान शंकराला विचारलं, कोणतं पुण्य श्रेष्ठ आहे? भगवान शंकर म्हणतात, याचं उत्तर तर मला देता येत नाही, तुम्ही भगवान विष्णूकडे जा. हे दोघेही भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला विचारलं, कोणतं पुण्य श्रेष्ठ आहे? भगवान विष्णू म्हणतात, याचं उत्तर मला देता येत नाही, तुम्ही एक काम करा, ज्याच्या मस्तकावरती पृथ्वी विराजमान आहे असे असणारे शेष भगवंत, तुम्ही शेष भगवंताकडे जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग विश्वामित्र राजा आणि वसिष्ठ मुनी हे शेष भगवंताकडे गेले. शेष भगवंताकडे गेल्याच्या नंतर शेष भगवंताला विचारलं, कोणतं पुण्य श्रेष्ठ आहे? शेष भगवंत म्हणतात, माझ्या मस्तकावरती पूर्ण पृथ्वीचा भार आहे, यामुळे मला विचार करण्याची शक्ती मिळत नाही, तुम्ही एक काम करा, पृथ्वी खाली घ्या, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आता ह्या दोघांना प्रश्न पडला, पृथ्वी कशी खाली घ्यायची? मग विश्वामित्र राजा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये कोट्यावधी यज्ञाचं केलेलं पुण्य आहे, आज मी या ठिकाणी अर्पण करतो, तरी पण पृथ्वी खाली नाही. पण वसिष्ठ मुनी म्हणतात, माझ्या जीवनामध्ये एक अर्धाक्षण संत सेवेचं घडलेलं पुण्य आहे, आज मी या ठिकाणी अर्पण करतो. तर शेषाने आपल्या मानेला झटका दिला आणि पृथ्वी लगेच खाली आली. मग शेष म्हणतो, मी विचारा तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मिळालं ना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? म्हणून कलियुगामध्ये संत महात्म्याची सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. आता संत महात्म्याची सेवा केल्याच्या नंतर ती देवाला कशी काय पावन होते, अशी शंका अनेकाच्या मनामध्ये जन्माला येते. यासाठी मी एक छोटं उदाहरण देते, ऐका. ज्याप्रमाणे पितराच्या महिन्यामध्ये आपण आपले पूर्वज जेव घालतो,
ते आपल्या जिवंत नसतात, तरी त्याच्या नावावरती आपण एक जिवंत पितर जेवू घालतो. ज्याप्रमाणे या पितराची सेवा आपण त्यांची पूजा करून करतो, ही केलेली सेवा आणि त्यांची केलेली पूजन त्यांना पावन होते, त्याचप्रमाणे संतांची केलेली सेवा ही न दिसणाऱ्या देवाचं पावन करून देते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. तर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाईचं भजन करू. तर सर्वांनी हात वर, मागे बसलेले पट्ट्यावर हात वर. हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमा दादा, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल माता 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 माता, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठला, हरी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, हरी माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. विठोबा रखुमाईचं भजन झालं. माऊली ज्ञानोबारायांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली आणि गुरुवर्यानं ज्याप्रमाणे ज्ञान दिलं, आज तेच विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या बोलण्याच्या ओघामधून माझ्याकडून जे काही वाईट शब्द गेले असतील तर मला तुमची मुलगी समजून माफ करा. जातीय महाराज मी कीर्तन संपते. आज माझ्या कीर्तनात तरुण वर्ग उपस्थित आहे. तर सर्वांसाठी एकच उपदेश आहे की परस्त्री ही आईच्या समान आहे आणि बहिणीच्या समान आहे. अरे कळत नाही नेमकी सुरुवात कुठून करू? तुम्हीच सांगा कुठून सुरुवात करू? की जिने जन्म दिला त्या मातेपासून सुरुवात करू, की या मनगटावर राखी बांधणाऱ्या भगिनींपासून सुरुवात करू, की सामूहिक बलात्काराला सामोरे जाणाऱ्या माय भगिनींपासून सुरुवात करू? अरे का होतातच स्त्रियांवरती अत्याचार आणि का होतातच स्त्रियांवरती अन्याय? एक मुलगी म्हणून ती जन्माला आली म्हणून तिचं काही चुकलं का? तिने एखाद्याला आपला भाऊ आणि वडील समजून त्याच्याकडे मदत मागितली म्हणून तिचं काही चुकलं का? ती शिकली आणि शिकून खूप मोठी झाली म्हणून तिचं काही चुकलं? अरे 10 डोके 20 डोळे असणारा रावण तोही देव निघाला, परंतु आज माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 1 डोकं 2 डोळे असणारा रावण निघाला हे सांगताना अतिशय दुःख. नाही
नाहीतर स्त्रीच्या सन्मानासाठी रामायण आणि स्त्रीच्या केसावरून महाभारत करणारी अवलाद ती आमची आहे. अरे याच हिंदू धर्मामध्ये आणि याच हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये माझ्या माता मावल्यांवरती अन्याय आणि अत्याचार होतात. नाहीतर माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले. स्वामी विवेकानंदच्या समोर एखाद्या स्त्रीने यावं आणि म्हणावं, स्वामी मला तुमच्याशी विवाह करायचाय. ती स्त्री म्हणते, मला तुमच्यासारखा हुशार, विवेकबळ आणि बुद्धिमान असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी इच्छा आहे. स्वामी म्हणतात, माझ्यासारखा हुशार पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल याची तुम्हाला शाश्वती देतेस तर नाही. जर तुला माझ्यासारखा पुत्र पाहिजे ना तर तू मलाच तुझा पुत्र समज. म्हणजे परस्त्रीला आई मानणं ही भारतीय संस्कृती आहे. नाहीतर माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. महाराजांना भेटण्यासाठी नजराण्यातली स्त्री आली. राजे त्या स्त्रीला दरबारामध्ये उभे केले आणि राजे म्हणाले, अहो किती सुंदर आहात हो तुम्ही, किती देखणे आहात. राजाच्या तोंडातून एकच शब्द निघाला, अशी सुंदर रूपवती आमची आई असती तर आम्ही असेच जन्माला असतो म्हणून वतले छत्रपती. अहो मुलगी 5 वर्षाची असू द्या तरीही तिच्यावरती अन्याय होतात आणि मुलगी 15 वर्षाची जरी असली तरी तिच्यावरती अन्याय होतात आणि स्त्री 50 वर्षाची जरी असली तरीही तिच्यावरती अन्याय होतात. दोष तिच्या वागण्यात नाही, दोष तिच्या बोलण्यात नाही, दोष तिच्या कपड्यात नाही, दोष तुमच्या आमच्या नजरेत आहेत म्हणून अशी बलात्कार प्रकरणे घडतात. जोपर्यंत एखाद्या मंत्र्याच्या मुलीवरती अन्याय होत नाही तोपर्यंत ही संविधानाची पेटी उघडली जाणार नाही. अरे उस दिन ताला तुटेगा संविधान की पेटी का, उस दिन ताला तुटेगा संविधान की पेटी का, जिस दिन जिस्म ने छोड़ा जाएगा किसी मंत्री की बेटी का. म्हणून परस्त्री ही आपल्या आई बहिणीच्या समान आहे असं समजून वागा. तर जाता जाता अजून एक उपदेश सांगून जाईल की व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका. धीराज मौसम अधीराज वेशा दुर्ग्यात चौरम परदार सेवा एकाणी शब्दे व्यसनानी लोखे गोराखी गोरम नरगम यदनी. पहा एका एका व्यसनाचं वर्णन फार मोठा होईल, ते मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगते. धूर्त हा धर्माच्या आहारी गेला होता म्हणून त्याला अनेक दुःख भोगावे लागले. मांस भक्षण करणं हा आपला धर्म नाही, कारण जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांना मांस भक्षण करण्याचा अधिकार असतो आणि जे प्राणी ओठाने पाणी पितात ते प्राणी बघा कधीच मांस भक्षण करत नाहीत. गाय, बैल, शेळी, मेंढी हे प्राणी मांस भक्षण करतात का? तर शास्त्राच्या विरुद्ध जाणारा असा एकच प्राणी आहे जो जिभेने पाणी पिणारा आणि मांस भक्षण करणारा. त्या प्राण्याला बघितलात का कोटे? मुळात तुम्ही नाही सांगणार, मी सांगते. त्याचं नाव आहे मानव प्राणी. इतर प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही, पण या माणसाने आपला धर्म सोडला. कोणतंही व्यसन करणं ही वाईट सवय आहे. त्यात दारूचं व्यसन करणं ही तर खूपच वाईट सवय आहे. मी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं उदाहरण सांगून जाईल. आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण चालू केले तेव्हा चालू केली थंडाची बाटली. उच्च माध्यमिक शिक्षण चालू केले तेव्हा चालू केली बिअरची बाटली, पण तिने तहान नाही भागली. मग चालू केली इंग्लिश बाटली, ती बरी वाटली, पण तिने खिशाची तिजोरी आटली. मग चालू केली गावठी बाटली, ती बरी वाटली, ओव्हरलोड होऊन आतडी फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. त्या बाटलीने काय भागेना, शेवटी प्राणज्योत मावळली. बॉडी घरी आणली आणि आंघोळ घातली, गुलाब पाणी आणि अत्तराची बाटली. तिने हौस नाही फिटली. मग चित्तेवर ठेवली रॉकेलची बाटली, ती तिथेच ओतली आणि सगळीच हौस फिटली. मग व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका. अरे या हिंदुस्थानाच्या मर्द मावळ्यांची गरज आहे आणि आज तेच तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. ही दारू तुम्ही पिऊ नका. सकाळी पिली तर संध्याकाळपर्यंत उतरून जात असते. जर तुम्हाला दारूच प्यायचं असेल तर मी त्याचं नाव सांगते, ऐका बरं.
जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का तो प्याला पी के दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। हरी है जरी नहीं काले, हरी दूसरा है जरी नहीं काले, जरी नहीं काले, दूसरा यही नहीं जरी नहीं काले। हरी तरत सबका करवाने नहीं ल तरत सबका, करवाने नहीं ल सबका। हरी जनार्दनी हमसे काय मजाई ना, जनार्दनी हमसे काय मजाई ना, बोल बोली तो बेटा पिता मादारी, पिता मादारी, बोल बोली तो बेटा पिता मादारी, पिता मादारी, बोल बोली बेटा पिता मादारी, पिता मादारी, बोली बेटा पिता मादारी। अहम वागा प्रेम नगरावारी, सावध होके गजरी लागा देवत राजवारी। मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माजा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माजा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माजा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी। हरी करुणी उचित, करुणी उचित प्रेम काली हृदयात, हरि दान 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 मागायास, अलदान मागायास, दान मागायास, अलदान मागायास, दान मागायास, दान मागायास, दान मागायास, अलदान मागायास। पिता मागारी, बोली तो मेरा पिता मागारी, पिता मागारी, बोली तो मेरा पिता मागारी, पिता मागारी, पिता मागारी, पिता मागारी, पिता मागारी। माझं एक वाक्य लक्षात ठेवा, काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाहीत आणि काही माणसं गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात। तसं एक ज्वलंत उदाहरण जसं छत्रपती शिवराय, अरे घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, आजही शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। हरी एकच राजा इथे जन्मला शिवन रीतला, माझ्या देवाचं नाव गाज बेगड किल्ला दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज बेगड किल्ला दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज बेगड किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाज बेगड किल्ल्यावर। हरी सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर। हरी ते साधी प्राण सोसले आपल्या निजड्या छातीवर, आपल्या इंद्राला दियो, आपल्या इंद्राला दियो। हरी प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, छत्रपती शिवाजी महाराज की। माझ्या राजाचं नाव गाज बेगड किल्ला दगडावर, माझ्या देवाचं नाव गाज बेगड किल्ला दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज बेगड, माझ्या राजाचं नाव गाज बेगड। आठवण येते मना मनातून भगवाजीला दिसल्यावर, भगवाजीला दिसल्यावर। हरी कात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकी। हरी पुन्हा जन्म घ्या अशी त्याचं भक्तांच्या हृदयावर, क्षत्रिय कुलावतंच महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज।
माझ्या राजाचं नाव माझं गड किल्ल्याला मिळालंय माझ्या देवाचं नाव माझं गड किल्ल्याला मिळालंय माझ्या राजाचं नाव माझं किल्ले माझ्या राजाचं नाव माझं किल्ले तलवार वागवतो त्याचं नाव यसाची 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव तानाजी 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी आणि ढाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला जाऊन उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्याला एकत्र करतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी अरे आई कोणाला म्हणायचं आई महासाहेब जिजाऊला म्हणायचं की ज्या वयामध्ये छत्रपती शिवरायांना खेळायला पाठवायचं त्या वयामध्ये राजांना तलवारी स्वारी घोडा शिकवावी आणि म्हणावं राजा तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचा आहे हे स्वराज्य घडावं ही श्रींची इच्छा आहे आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसली दिसती अंगणी तुळस आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसली दिसती अंगणी तुळस आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसले दिसते मंदिरावरले कळस आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसले दिसते मंदिरावरले कळस आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसले असते जन्मले छत्रपती शिवराय काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर एक शिवाना होता तो सबकी सुन्नत हो जाती सबकी सुन्नत हो जाती अरे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला बापाचा बाप शिवबा जन्मला शिवबा जन्मला अरे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला बाबाचा 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 बापाचा बाप राजशिवबा जन्मला तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला बाबाचा बाप शिवबा जन्मला बापाचा बाप शिवबा जन्मला तर कोणी म्हणतं मला छत्रपती शिवराय व्हायचं आहे तर कोणी म्हणतं धर्मवीर संभाजी महाराज व्हायचं आहे त्यांनी वाक्य लक्षात ठेवा ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला आणि ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला जिजाऊचा शिवबा झाला तर असो झालेली कीर्तन रूपी सेवा ही अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी तसेच येथे जमलेले तपवृद्ध असतील वयोवृद्ध असतील ज्ञानवृद्ध असतील सर्वांच्या चरणी झालेले कीर्तन रूपी पुष्प समर्पित करते तसेच एकातून एक गेला शिल्लक राहिला शून्य एकातून एक गेला शिल्लक राहिला शून्य एवढा सुंदर मोठा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये होतो म्हणजे तुमचं काहीतरी शिल्लक आहे पुण्य सागर की हवा है नारी नारी फूलों की खुशबू है प्यारी प्यारी अगर मेरी बातों में कुछ गलती आई तो आई एम सॉरी तर आजच्या कीर्तनात उपस्थित असणारे सर्व सज्जन श्रोते असतील तसेच गायकाचं खरंच कौतुक करायला गेलं तर कमीच आहे संगीत विशारद हरिभक्त परायण किरण महाराज तसेच मृदंग सम्राट मृदंगाचेही महामेरू तालमणी मृदंगाचार्य ऋषिकेश आळंदीकर तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज होकर्णेकर तसेच
सुरेश महाराज त्यांनीही सुंदर अशी साथ दिली. तसेच विनेकरी बाबा असतील त्यांनीही सुंदर अशी साथ दिली. तसेच टाळकरी मंडळी असतील त्यांनीही सुंदर अशी साथ दिली. तसेच माईक सिस्टीम वाले दादा कुठं आहे? हरिभक्तपर्यंत गुरुवर्य महादेवपुरी महाराज मठ संस्थान. तसेच उत्तम पुरी महाराज हेही आज या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. तसेच माईक सिस्टीम वाले दादा तुमच्या एका सिस्टीमचे 2 हो, 2चे 3 हो आणि 3चे 4 हो. आणि तुमच्या सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारची बिघड होऊ नये मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते. तसेच गुरुवर्याच्या चरणी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. हरी परमेश्वर माऊली.